नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 4थीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. असेच सर्व प्रश्न आपल्याला येणार आहेत. व्यवस्थित सराव करून ठेवा. ऑगस्ट महिन्यामध्ये आपली ही चाचणी घेण्यात येईल. यासारख्या मराठी आणि गणिताची प्रश्नपत्रिका आपल्याला हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण इयत्ता 4थीची इंग्लिश विषयाची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका सोडवू. मित्रांनो, आपला हा पेपर एकूण 40 गुणांचा असणार आहे. त्यात 30 गुण लेखी कामासाठी असतील आणि 10 गुण तोंडी कामासाठी. एकूण 10 प्रश्नांचा समावेश आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये केला जाईल. काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या पहा. ओरल सेक्शन बघा 6 गुणांसाठी. क्वेश्चन नंबर 1. वाचन करायचं आहे मोठ्याने दिलेले सेंटेन्स. हाय, I am Priya. Hello, who are you? Yes, I can. Start speaking. Let us see. Where do you want to go? I am happy. त्याच्यानंतर दुसरं 4 गुणांसाठी रॅमिंग वर्ड लिहायचे आहेत आपल्याला. किंवा आपल्याला जे विचारलं जाईल त्याचं उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर रायटिंग सेक्शनसाठी आपल्याला विचारलेला तिसरा प्रश्न, लुक ॲट द पिक्चर अँड नेम द ॲक्शन. कंसात काही शब्द दिलेले आहेत. पिक्चर पाहायचं आहे आणि त्यानंतर त्याचे ॲक्शन जी काही असेल तिचं नेम आपण या ठिकाणी रिकाम्या जागी लिहायचे. बघा, पहिल्या चित्रामध्ये मुलगा काहीतरी खातोय म्हणून ईटिंग. दुसऱ्या चित्रातली मुलगी झोपली आहे म्हणून स्लीपिंग. तिसऱ्या चित्रात कुकिंग चालू आहे आणि चौथ्यामध्ये स्वीपिंग. क्वेश्चन नंबर 4 बघा, ऑब्झर्व द पिक्चर आणि राईट ऑब्जेक्ट. चित्र पाहायचं आहे आणि विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहे आपल्याला चित्रातला. बिग, स्मॉल. बघा, दोन्ही चित्र दिलेले आहेत. एक कोंबडीचं पिलू आहे आणि दुसरा हत्ती आहे. मग बिग हत्ती आणि स्मॉल कोंबडी. अप, डाऊन. एक वरती आहे आणि एक खाली आहे. फास्ट, स्लो. ससा आणि कासव यांची गतीचं लिहिलेलं आहे. हॅपी, पहिलं चित्र इमोजी दिलेलं आहे. पहिल्या चित्रात हॅपी आहे, दुसऱ्यात सॅड. या पद्धतीने आपण विरुद्धार्थाचे जोड्या लावायच्या आहेत. क्वेश्चन नंबर 5 बघा, 3 गुणांसाठी. चित्र दिलेलं आहे आणि कंसात काही शब्द आहेत. सुटेबल शब्द, योग्य असा शब्द आपण त्या ठिकाणी लिहायचा आहे. केळी काय करतो आपण? सोलतो, पील करतो. सफरचंद कट करतो. बॉल थ्रो, कॅच घेतो त्याची. आणि बुक आहे ते वाचतो. म्हणून ती नावं त्या ठिकाणी लिहायची आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 बघा, ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली. चित्र काळजीपूर्वक पाहायचं आहे आणि त्यातल्या 2 वस्तूंची नावं आपल्याला लिहायची आहेत. पहिल्या चित्रामध्ये आपल्याला ट्री दिसत आहेत, सायकल आहे, होम आहेत.
त्याच्यानंतर दुसऱ्या चित्रात बस, हाऊस या पद्धतीने. क्वेश्चन नंबर 7 बघा. कॉपी द सेंटेन्स 3 गुणांसाठी. प्लीज डोंट टेल. दिलेलं विधान आपल्याला जसंच्या तसं लिहायचंय. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 बघा. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन 3 मार्कांसाठी. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. यस आय कॅन. नो आय कांट. यस आय कॅन या पद्धतीने. क्वेश्चन नंबर 9 बघा. कंप्लीट द सेंटेन्स. फ्रेंडचं नेम लिहायचं आहे, ॲड्रेस. बी भाग. लुक ॲट द पिक्चर अँड कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स 3 मार्कांसाठी. चित्र पाहायचे. पेन इज अंडर द मॅट. पेन इज ऑन अ प्लेग्राउंड. आणि तिसरे पेन इज नियर द टेबल. क्वेश्चन नंबर 10 बघा. ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली आणि 2 सेंटेन्स. चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि त्याच्यावर आधारित 2 वाक्य लिहायचे आहेत. बघा एक एक्झाम्पल दिलेलं आहे. 10 मॅन अँड अ पेन. का पुढच्या चित्रात अ कॅट त्यांनी दिलेलंच आहे. दिस इज अ कॅट. आय लाईक कॅट या पद्धतीने. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थीची इंग्लिश विषयाची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.